म्हात्रे सर असू द्या, मंगेश गावण असू द्या, रवींद्र म्हात्रे असू द्या, गणेश म्हात्रे असू द्या, संतोष गावण लारा असू द्या, सर्व आयोजकांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद मानतोय. आणि आज जी आपली ही स्पर्धा यशस्वी होतोय त्यामागे सर्वांचा हातभार आहे. मग पंच कमिटी असू द्या, कॉमेंटेटर असू द्या, डेकोरेशनवाले असू द्या किंवा बॅनरवाले एडिटर असू द्या, सर्व लाईव्हवाले यूट्यूब जे लाईव्ह प्रेक्षेपण आहे त्यांचं मी सर्वांचा आभारी आहे. सर्व जे लाईट आहे जे चालू ते सर्वांचा मी आभारी आहे की सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि या सर्वांच्या विकेट जी बनवलेली आहे त्यांचा पण मी आभारी आहे. चिरनेरचे जे आहेत आणि ते कातकरी समाजातील आदिवासी समाजातील आहेत त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. या सर्वांचं मनापासून मी आभार मानतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मुकुंद गावण साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ज्या माणसानं हा शिवधनुष्य हातामध्ये घेतलाय. आज व्यासपीठावर दोन मंडळी आपण पाहताय, एक मंगेश दादा आणि एक मुकुंद दादा. मुकुंद दादाने पूर्व विभागाला खूप सारं दिलं आणि मंगेश दादानं अख्ख्या रायगडला क्रिकेटचं व्यासपीठ दिलं. या दोन्ही मान्यवरांचं पुनश्च मी संबंध ट्रॉफीच्या वतीनं मनापासून आभार मानतोय. आणि सचिन गावण यांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकारायचा आहे, सामना चालू करायचा आहे. आणि जी खेळपट्टी बनवली ते तुळशीदास कातकरी आणि पंढरी कातकरी. सर सचिन गावण, रवींद्र गावण आपण यायचं, आपला सन्मान होईल. सचिन गावण, रवींद्र गावण. 1000 रुपये सनी या, आपण 1000 रुपये घ्या. सन्माननीय विराजी खरे साहेब, माजी उपसभापती आणि विद्यमान सदस्य पंचायत समिती यांच्याकडून स्पर्धेला 2000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून त्यांचा आम्ही आभार मानतोय. तो ये बेहतरीन स्ट्रोक आया है प्रीतेश. सन्माननीय अरुण नारायण पाटील यांच्याकडून 2000 रुपयाची आर्थिक देणगी या स्पर्धेला आलेल्या मनापासून आम्ही त्यांचा आभार. मंगेश दादा 1000 रुपयाचे पारितोषिक आहे सनीला आपण द्यायचं. सनी इकडे 1000 रुपयाचे पारितोषिक मुनेकडनं आहे. मी मंगेश दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ती हे पारितोषिक आपण त्यांना द्यायचं आहे आणि कौतुक त्या खेळाडूचं आपण करायचं आहे. आमचे जीवनभाई गावण आणि आमचे पंढरपूरहून आलेले खिल्लार साहेब, दत्तात्रय खिल्लार साहेब आणि मंगेश दादा या सर्व मान्यवरांच्या पवित्र शुभास्ती 1000 रुपयाचे पारितोषिक. थँक्यू. तो इस गेंद को सीधे बल्ले से स्टीयर किया, नंबर मिलेगा 1. हल्के से मिसफील्ड हुई और नंबर मिला 2. जो अनुमान गोवर्धन टीम का टोटल हो चुका है 8 रन. रोशन पाटिल, ये संस्करण 10वां है. मैं तो पहली बार इस संस्करण में आया हूँ, आपकी वजह से आपने मुझे बुलाया, लेकिन यहाँ आते मुझे सुकून महसूस हुआ. हमारे जो मुख्य ऑर्गेनाइजर है मुकुंद गावण, सीधा साधा इंसान ये नजर आता है, लेकिन जब उन्होंने भाषण की शुरुआत की तो मुझे ऐसा लगा कि सभी गुण हैं इनके पास. एक राजनीतिक नेता बन सकते हैं, एक अच्छे अभ्यासक है, इतिहासकार बन सकते हैं और क्रिकेट के ऑर्गेनाइजर तो बेहतरीन है. जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है. शून्य से विश्व को जिन्होंने निर्माण किया, 9 पे आता हुआ टोटल. और देखिए हर मेहमान उनके इस प्रतियोगिता में आया, इससे अंदाजा लगाया जा सकता है की कितना इनका स्वभाव अच्छा होगा. दुगाडे सर, खरं तर आपण पाहता ही स्पर्धा जेव्हा भरवली तेव्हा सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये सांगितलं पहिल्या 3 सामन्याचे गुण हे मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षकासाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे जरी गावचे 2 संघ असले तरी उत्तम क्रिकेट खेळा, फेअर क्रिकेट खेळा, कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट इथे चालणार नाही याची नोंद मात्र दोन्ही संघाने घ्यायची सूचना मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने देतो. कारण चांगलं क्रिकेट हे प्रेक्षकांना अपेक्षित आहे. जो दावेदार असेल तो दावेदार असेल त्याला नक्की ती गाडी मिळेल, पण तू चांगलं क्रिकेट खेळा. निश्चित तौर पर 9 पे 1 है. गोवर्धन बनाम गोवर्धन में आज खुशी की लहर है. सुपर क्वालिफाई ये मुकाबला है इस टूर्नामेंट का. एक ट्रॉफी चाहे जय हनुमान जीते या श्री गणेश जीते, लेकिन गोवर्धन गांव में एक भी जरूर जाएगी. 3 मैच पहली रात में आपने डिक्लेयर किया था, काउंटिंग होगी 3 मैच की, फाइनल तक की काउंटिंग नहीं होगी. मंगेश जी वाकड़ीकर यहाँ पर बैठे हुए हैं, आरपीएल के विद्यमान अध्यक्ष, जिनके दिमाग से ये आरपीएल निकली और आरपीएल जैसे निकले रायगढ़ के कोने कोने के हीरे नजर आए. सीजन 1 में हमने मुस्तकिन मुकादम को देखा, सीजन 4 में हमने आर्यन खारकर जैसे 18 साल से भी कम नौजवान को देखा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का खिताब लेते हुए.
अनुराग माड़ी को हमने देखा वावे करके, ऐसे कई हीरे, मसूद गजगे को हमने देखा, ऐसे कई हीरे रायगढ़ के आरपीएल में हमें नजर आए। और इस विभाग के हीरे खोजने का काम कर रहे इस वक्त मुकुंद गावंड इस श्रृंखला के माध्यम से 9 पे 1 है। रोशन, आपकी जानकारी के लिए मैं बता दूं, पहली तहसील वाइज आपकी शुरुआत भी शिरडोन में हुई और पहला 1 गांव 11 की संकल्पना भी शिरडोन से ही आई है। तो 9 पे 1 है, पहला ओवर समाप्त हो चुका है। बैटिंग करने वाली टीम है जय हनुमान गोवट ने, दोनों गोवट ने है, लेकिन दोनों को पता है आज गोवट ने जीतने वाली है, चाहे श्री गणेश जीते या जय हनुमान जीते। लेकिन जो 11 खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ खेल रहे हैं, उनके दिल में यही ख्वाहिश होगी, उनके दिमाग में यही चल रहा होगा कि हम ही जीते। कोशिश दोनों की बरकरार रहेगी, रफ एंड टफ मैच होगा, दोनों तरफ से प्लानिंग होगी, वार पे पलटवार होंगे, एक्शन पे रिएक्शन होंगे। नए गेंदबाज मोहित गावंड, श्री गणेश की तरफ से मोहित गावंड, स्ट्राइकर एंड पर संकेत, जिन्होंने पिछले मैच में तहलका मचाया था, पानीदीवे एक्सप्रेस को पटरी से उतारा था। मोहित गावंड, इस ओवर की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, स्लोअरमैन के वेरिएशन एक वेपन का काम करती है हमेशा गेंदबाज के पास। कांचन पालकर, रोशन सर, जो वेरिएशंस होते हैं, विविधतापूर्ण गेंदबाजी होती है, वो एक हथियार का काम करती है और वो हथियार का इस्तेमाल किया स्लोअरमैन। उड़न में अगर हम देखें तो सबसे ज्यादा इफेक्टिव स्लोअरमैन था मंदार लवेकर का। उसके बाद यहां पर हमें देखने का मौका मिला गेंदबाज मोहित वाला, 2 गेंदें लगातार डॉट आ चुकी है, डॉट 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 डॉट। गेंदें खेलना मना है इस खेल में, क्योंकि मैं मुश्किल से आपको 24 गेंदें खेलने का मौका मिलता है। लगातार 5 गेंदें डॉट आ चुकी है। डॉट नहीं खेलना बल्कि लड़ना है। इस खेल में हमेशा ये चीज कही जाती है, डरो मत, सामने वाले को डराओ। और संकेत ने हर बार की लड़ाई लड़ने की मन में ठान ली है, ऊंचा उठाया, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। मंगेश वागड़ेकर सर ने भी देखा और अंपायर को अब ज्यादा ऊर्जा के साथ डांस करना होगा। देखिए ये आई एक्वीरा के स्क्रीन पर हम देख रहे हैं 15 पे 1 टोटल आ चुका है। ओवर नंबर चल रहा है दूसरा। जय हनुमान गोवट ने खेल रही है, खास तौर से संकेत के ऊपर नजरें हैं सभी की। संकेत जो मैदान में जंग लड़ने के लिए तैयार है, जिन्होंने पिछले मुकाबले में काफी अच्छी बल्लेबाजी की थी, जिसके बदौलत एक अच्छा टोटल हमें देखने का मौका मिला बोर्ड के ऊपर। 15 पे 1। हाँ, स्पीड अप तो हम जरूर कह रहे हैं। फिर एक बार संकेत ने इस गेंद को खेला, लगातार दूसरा छक्का, 21 पे पहुंचता हुआ टोटल। डीजे है छोटा भीम। हाँ, वो खुश हुए, उनके चेहरे पे मुस्कान नजर आई। 21 पे 1 मुकुंद गावंड साहब, लेकिन एक ऐसे खिलाड़ी के चेहरे पर मुस्कान लाएंगे, मैन ऑफ द सीरीज की कार जब देंगे, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट।
21 पे 1 एक्शन रिप्ले में हमने देखा, अंपायर का एक्शन रिप्ले हमने देखा। संकेत लेकिन आग उगल रहे हैं, संकेत मानो आंधी है, संकेत मानो तूफान है, संकेत मानो सुनामी है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, हल्के हाथों से स्टीयर किया, 1 रन चुराया। इससे कहते हैं आंखों ही आंखों से काजल चुराने वाली बात हुई। अगर 1980 के दशक में आप अगर सुनते तो कुछ इस प्रकार होता, मानो जंगल में तो हिरन दौड़ रहे हो, ऐसा दृश्य दिखाई दिया विकेट के बीचों बीच, क्योंकि दोनों बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले। 22 पे 1 ओवर नंबर चल रहा है, दूसरे ओवर की करेंगे गेंदबाज। आखिरी गेंद 4 ओवर का ये मैच है। प्रणिल वर्तक तो वरद विनायक घोरसई बी, मरुआई विंदड़े। ए पोल से वरद विनायक घोरसई निकली है, बी पोल से मरुआई विंदड़े निकली है, सी CRM एंटरप्राइजेस भड़वड़ बी, डी से निकली है गावदेवी केळवणे, और ई से अब इन दोनों में से गोवर्धन में से कोई एक पहुंचेगी। लेकिन विकेट मिलता हुआ प्रणील के पारीकांत होगा इस ओवर की आखिरी गेंद पर। ठोक दीजिए। अफजल खान का वध दिखाई दिया। क्या नहीं हुआ इस टूर्नामेंट में, मोटिवेशन मिला, हमें प्रेरणा मिली कि किस तरह एक लड़ाई को लड़ा जाता है, किस तरह जीवन में जब संघर्ष के पल आते हैं तो हमें उन पलों से भागने का नहीं बल्कि उनका सामना करने की ताकत देता है ये पल, जब अफजल खान का वध यहाँ पे दिखाई दिया। क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज के जीवन में भी ऐसे ही संघर्ष के पल आए तो उन्होंने पीछे मुड़ के नहीं देखा बल्कि सामने गए, उन पलों के सामने गए और मुकाबला किया और जीते। ये मोटिवेशन मिला आज। मुकुंद जी गावंड साहब, आपकी टूर्नामेंट में क्या नहीं है, सब कुछ तो है। इसमें 2 संकेत जब तक क्रीज में मौजूद है रन जरूर बनते हुए नजर आएंगे, क्योंकि संकेत जिसे मैंने कहा था, ये आंधी है, तूफान है, ये जलजला है, ये सुनामी है जो सामने वाले की गेंदबाजी तहस नहस करने की ताकत रखता है। ये वो शेर है क्रिकेट की जंगल का, जैसे ही ये शेर जंगल में आता है तो यकीन मानिए बाकी के प्राणी इधर उधर भागने लगते हैं। खिलाड़ी संकेत खिलाड़ियों का खिलाड़ी बन चुका है। 14 रन व्यक्तिगत, 23 रन 2 विकेटों के नुकसान पर, लेकिन अच्छी गेंद स्वस्तिक की। व्हाइट बॉल का इशारा, अंपायर का अष्टमकर साहब का व्हाइट बॉल का इशारा, उनका अजीबोगरीब इशारा। अंपायर्स भी आजकल एंटरटेनमेंट कर रहे हैं। बिली बाउंडर ने शुरुआत की थी अपने अजीबोगरीब एक्शन से इंटरनेशनल क्रिकेट में, उसके बाद गोटिया आए और उसके बाद आए माटिया भी आए, अष्टमकर भी आए, सभी को हमने देखा। प्रदीप शिंदे भी घाटकोपर के आजकल काफी नाच रहे हैं, लेकिन रन मिलेंगे 1 और ये रन आउट का विकेट मिलता हुआ, और इस विकेट के कारण झटका मिला। आउट होने वाले खिलाड़ी थे सूरज वर्तक। ठोक दीजिए। थैंक यू। देखिए उरण के गांव में नहीं, पूरे महाराष्ट्र में ये फेमस नाम हो चुका है मुकुंद जी गावंड साहब का, क्योंकि मंगेश जी वाकड़ीकर ने अपने भाषण में भी कहा था ये नाम अब नाम नहीं रहा, एक ऐसा इतिहास बन चुका है जिसे पूरा महाराष्ट्र, क्योंकि ब्रांड बन चुका है ये ब्रांड। सुनहरे पन्नों पर संस्करण 10वां इस धोंडुका का क्रीड़ांगण पर यह 10वां संस्करण है। इतिहास के सुनहरे पन्नों पर इनकी यादों को लिखा जाएगा। धोखा मैदान नहीं तो मैं तो नहीं कहूंगा, क्योंकि कई खिलाड़ियों को इस मैदान ने धोखा दिया होगा बुरे खेल की वजह से, लेकिन जो अच्छा खेला उन्हें सफलता जरूर मिली होगी। टीम का टोटल 26 पे 3। ओवर नंबर चल रहा है तीसरे ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है 3। स्ट्राइकर एंड पर आदित्य।
पिछले मैच में ये टीम संकट में थी और जो मस्ट नीडेड बाउंड्री थी, सिक्सर था, वो लगाया था आदित्य ने और वहीं से रनों की शुरुआत हुई थी, वहीं से रनों की शुरुआत हुई थी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और अंपायर की उंगली पगबाधित करार दिया जा चुका है। चौथा झटका मिला आदित्य के तौर पर। जय हनुमान गोवट ने टीम को डीजे देखिए एंटरटेनमेंट की कुछ कमी नहीं है। मंगेश जी वाकड़ेकर काफी खुश हुए। अस्टिमकर को शायद आरपीएल में मौका मिल सकता है उनके खुश होने से। 26 में 4। हाँ, ये अगर आरपीएल में आते हैं तो सबसे बड़ा प्लेटफॉर्म होगा इनके लिए, इनके अंपायरिंग के करियर के लिए, क्योंकि आरपीएल पूरा भारत देखता है। पूरे भारत के जो फ्रेंचाइजी होते हैं ओपन के, वो देखते हैं कि रायगढ़ के कौन कौन से खिलाड़ी इस वक्त आरपीएल में क्या कर रहे हैं। टीम का टोटल 28 में 4। हमने देखा टेनिस विश्व जीतने का सपना लेके पैदा हुए विश्वजीत ठाकुर की भी शुभकामनाएं आ चुकी थी इस प्रतियोगिता के लिए। 28 पे 4। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी बल्लेबाज संकेत ने। 3 ओवर की समाप्ति के बाद प्रेषित ने इस गेंद को खेलने की कोशिश की। डॉट गेंद आई, ओवर की हुई समाप्ति। संकेत करेंगे अगले ओवर का मुकाबला। 28 पे 4। थँक्यू। मंचावर सन्माननीय अमित पाटील साहेबांचं शुभागमन आहे। मी विनंती करेन सन्माननीय मुकुंदजी गावण साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय अमित पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे। पाहुणा हा देवा समान असतो। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा आदर सन्मान करणं ही आपली संस्कृती। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मुकुंददादा गावण आणि सन्माननीय संदीपदादा गावण, A1 जोड्या, एक बीजेपी आणि एक शेतकरी कामगार पक्ष। पक्षही कुठलाही असू द्या, पक्ष जरी वेगळे असले तरी मात्र मैत्री घट्ट आहे दोघांची। अशा 2 मित्रांच्या वतीने सन्माननीय मान्यवरांचं स्वागत होतोय। राजेंद्र भगत, दोस्ती का रिश्ता दिल से पैदा होता है और दिल से पैदा हुए रिश्ते कभी धोखा नहीं देते। सिनियर क्रिकेटपटू सन्माननीय आनंदजी वर्तक सर यांना विनंती करेन, गोवटणे गावचे सुपुत्र आहेत, की आपण आपल्याही सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे। आनंदजी वर्तक खूप सारे वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिले। सुनीलजी वर्तक सर, आज त्यांना टेन्शन आहे कुठला संघ जिंकेल, जय हनुमान की जी श्री गणेश। फक्त दोघांना ऍडजस्ट करा, एक ट्रॉफी नक्की आहे ना, पार्टी भेटेल ना सगळ्यांना। मान्यवरांचा आपण सन्मान ऐकूया। सन्मान होतोय सन्माननीय सर्वांच्या शुभ असते आयोजकांच्या वतीनं। पुन्हा एकदा ऐकूया आपण प्रवीण दुगाडे सरांना। रोहित पाटिल गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे श्री गणेश की तरफ से। गोवट ने श्री गणेश और जय हनुमान गोवट ने 28 पे 4 जय हनुमान गोवट ने खेल रही है। संकेत स्ट्राइकर एंड पर है जो इन दोनों को 40-45 तक लेकर जा सकते हैं। सचिन गावण आणि रवींद्र गावण साहेबांचा सन्मान होतोय। सन्मान सचिन गावण आणि रवींद्र गावण अशा या मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आम्ही स्वागत। प्रवीणजी दुगाडे सर। निश्चित तौर पर आपने बिल्कुल सही कहा था, व्हाइट बॉल का इशारा हुआ। 29 पे आता हुआ टोटल 4 विकेटों के नुकसान पर रिव्यू लिया है बॉलिंग करने वाली टीम ने। वाइड के लिए रिव्यू तो बॉलिंग करने वाली टीम ही लेगी। अंपायर आपका फैसला क्या था? आप रिव्यू किसने लिया है, बैटिंग या बॉलिंग? बॉलिंग करने वाली टीम ने लिया है। फेयर डिलीवरी हुई है, फेयर डिलीवरी है। हाँ, स्पीड अप तो होना ही चाहिए। समय के साथ चलो, समय के साथ चलो तो आगे बढ़ोगे।
28 पे 4 है। 3.1 की समाप्ति हो चुकी है। मेहमानों का स्वागत किया जा रहा है। हर क्षण हर पल यहां पर आए हुए मेहमानों का स्वागत किया जा रहा है। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के तहत 29 पे आता हुआ टोटल 29 रन। मैच शुरू जारी रखना है, कुछ नहीं हुआ। और ये विकेट जाता हुआ बल्लेबाज संकेत के पारीकांत डीजे। निश्चित तौर पर आरपीएल के रेस में है ये अस्टीमकर। सोच रहे हैं मंगेश वागड़ेकर, उनके दिमाग से कब क्या निकले पता नहीं चलता। 29 में 5 है। सुपला शॉट उनका फेमस है लेकिन अब तक लगाया नहीं उन्होंने, शायद फेमस वीडियो है इनका। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी प्रशांत वर्तक ने, 1 रन जरूर मिला। मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में गेंद को फील्ड किया गया। टोटल आता हुआ 30 रन। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष, इस इनिंग की 3 गेंदें शेष है। अब देखना यह होगा कितने रन आते हैं आखिरी 3 गेंदों में। स्लॉग ओवर है या डेथ ओवर है, या तो मैं मरूंगा या तो मैं मारूंगा। डेथ ओवर की सिचुएशन यही होती है बल्लेबाजों की। बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। गेंद की लाइन में नहीं आए, गेंद की पिच तक नहीं पहुंचे, खड़े खड़े मारने की कोशिश की और खड़े खड़े रहे विकेट के बीचों बीच। रशीद, 2 गेंदें इस ओवर की शेष है। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है रोहित पाटिल की। एक ऑलराउंडर की भूमिका लेकर वो खेल रहे हैं इस वक्त गोवर्धने की तरफ से। यह एज लगा, गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी। 1 रन जरूर मिला। 1 रन से बढ़ता हुआ टोटल 31, 5 विकेटों के नुकसान पर। क्या आखिरी गेंद के ऊपर कोई बड़ा स्कोरिंग शॉट आएगा? 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। मेरे साथ है रायगढ़ के सर्वश्रेष्ठ स्कोरर में से एक कांचन पालकर। 31 पे 5 है। इकतीस में 5। इकतीस में 5 है। इस ओवर की आखिरी गेंद। व्हाट्सएप गोइंग ऑन लास्ट डिलीवरी। आखिरी गेंद पर कितने नंबर आएंगे, लेकिन 1 रन जरूर मिलेगा। 1 से बढ़ता हुआ टोटल 32। दूसरा चुराने की कोशिश, लेकिन टीम का टोटल 32। श्री गणेश को जरूरी है अब 33 रनों के लिए। श्री गणेश और जय हनुमान गोवर्धने के बीच का ये मुकाबला। एक ट्रॉफी कंफर्म है गोवर्धने में जरूर जाएगी, लेकिन कौन से टीम के पास जाएगी इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी मराठी की मीठी वाणी, रायगढ़ नहीं पूरे महाराष्ट्र के मशहूर मराठी कमेंटेटर, तारेगांव का सबूत रोशन पाटिल। बाकी टीमांना हजर राहायला सांगा आपलं. ओके, बाकी टीमांना या फिरतो न गावात हाय रायगड जिल्ह्यात, या फिरतो न गावात पुरांच्या गावागावात एकच वादा आमचा मुकुंद दादा, एकच वादा आमचा मुकुंद दादा, एकच वादा आमचा मुकुंद दादा, एकच वादा आमचा मुकुंद दादा.
अष्टमकर आता डोक्यावरती उभे राहा आणि टंगऱ्या फाका, म्हणजे अजून एंटरटेनमेंट होईल. खूप खूप अभिनंदन आपलं. चला आता विनर टीम वरद विनायक गोरसई बी संघाचा कॅप्टन, मरुवाई विंदने बी संघाचा विंदने संघाचा कॅप्टन. बघा ए पोलमधून वरद विनायक गोरसई बी, बी पोलमधून मरुवाई विंदने, सी पोलमधून आरव एंटरप्राइजेस भडवल बी आणि डी पोलमधून गावदेवी केळवणे आणि ई पोलमधला वेजदा संघ असेल. त्यामुळे 4 संघांचे कॅप्टन तुम्ही इथे आता उपस्थित राहा. ड्रॉ होईल, एका संघाला बाय मिळेल आणि 2 संघांमध्ये त्या ठिकाणी 4 संघांमध्ये 2 सामने होतील. त्यातून जिंकणारे 2 संघ असेल, ज्या संघाची धावा जास्त असतील तो संघ डायरेक्ट मेगा फायनलमध्ये जाईल आणि ज्या संघाची धावा कमी असतील त्याला पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली त्या संघासोबत सेमीफायनल सामना खेळावा लागेल. हा शेड्यूल असेल पुढचा. सन्माननीय विघ्नेश मोकल जावई आहेत, मी त्यांना विनंती करेन आयोजकांच्या वतीने अर्थात मुकुंदजी गावण साहेबांकडनं की आपण व्यासपीठावरची कृपा करायची आहे. विघ्नेश गावण साहेबांना विनंती करेन, जावई त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर. थँक्यू. ऐकूया आपण पुणे रोशनजी सरांना. हॅलो चेक, हॅलो चेक. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा समर्थ चषक 2025 मध्ये या घरत सर्वांचं स्वागत करतोय. चला, गोरसई ब संघाचा कॅप्टन किशोर या ठिकाणी आलाय. मी विनंती करेन विंदने संघाचा कॅप्टन, विनंती करेन बडबल बी संघाचा कॅप्टन, विनंती करेन गावदेवी केळवणे संघाचा कॅप्टन. बघा, वरद विनायक गोरसई बी हा ए पोल मधला संघ आहे, मरुवाई विंदने हा बी पोल मधला संघ आहे, आरव एंटरप्राइजेस भडवल बी हा सी पोल मधला संघ आहे आणि गावदेवी केळवणे हा संघ डी पोल मधला आहे. आणि यानंतर विजेता संघ असेल ई पोल मधला. 5 चिठ्ठ्या उडवल्या जातील, ज्यामध्ये 4 चिठ्ठ्यांमध्ये प्ले लिहिलंय, एका चिठ्ठीमध्ये बाय असेल. ज्याला बाय मिळेल तो टॉप 3 मध्ये पोहोचेल आणि ज्याला बाय नसेल ते सिरियल वाईज सामने खेळवले जातील. याची नोंद आपण घ्या प्रत्येक कॅप्टनने. जर बी टीमला बाय मिळाली तर ए वर्सेस सी आणि डी वर्सेस ई होईल. यस, हा करता शेड्यूल राहील. ही फार महत्त्वाची सूचना आम्ही पुन्हा एकदा सर्व संघांच्या संघटनांना देतोय. आणि त्यानंतर जे 2 सामने होतील त्या 2 सामन्यामध्ये सांघिक धावा ज्या संघाच्या जास्त असतील तो थेट फायनलमध्ये पोहोचेल आणि ज्यांच्या कमी असतील त्यांना पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली त्यांच्यासोबत सेमीफायनलचा सामना खेळावा लागल्याची नोंद आपण घ्यायची आहे. तर सर्व संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आणि पुन्हा एकदा विनंती राहील, पहिल्या 3 सामन्यामध्ये जो खेळाडू दावेदार असेल त्याला मात्र मालिकावीर पारितोषिक दिलं जाईल. त्याला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक हे पारितोषिक दिलं जाईल. कोणत्याही प्रकारचं प्रत्येक संघांमध्ये पारितोषिक वाटलं जाणार नाहीये. जो हक्कदार असेल, एका संघामधले 3 खेळाडू असतील, बॉलर बॅटर तर त्यालाच दिला जाईल. ज्याच्या धावा जास्त त्याला मात्र बेस्ट बॅटर, ज्याच्या विकेट जास्त त्याला बेस्ट फिल्डर. परंतु एका प्लेयरला 2 पारितोषिक मिळणार नाहीत, एकच पारितोषिक. परंतु एका टीम मध्ये 2 खेळाडू असतील तर दिले जातील, परंतु एका खेळाडूला 2 पारितोषिक दिले जाणार नाहीत, त्याची नोंद आपण घ्या. यस, थँक्यू. हा महत्त्वाचा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि पुन्हा एकदा वळतो मैदानाकडे. आज आपण पाहता मंचावरती रायगड प्रीमियर लीग चे जनक, शिल्पकार मंगेशी वाकडीकर, गुलसुंदे विभागीय, खरं आपण पहिला केलवणे विभागीय भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि त्याच वेळेला खरं तर आपण पाहता शिरडोन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि साई एकवीरा हॉटेल, मुंबई गोवा हायवेवरती आपण कधी गेलात तर आवर्जून साई एकवीरा हॉटेलला भेट द्या. पंचांचा ग्रीन सिग्नल आहे, कारण या हॉटेलमध्ये आगरी कोळी कराडी पद्धतीचं ऑथेंटिक फूड तुम्हाला अगदी माफक दरामध्ये मिळेल. त्यामुळे नक्कीच आपण त्या हॉटेलला भेट द्या आणि त्या हॉटेलचे प्रोप्रायटर आमचे आदरणीय मंगेशदादा वाकडीकर यांचं या ठिकाणी स्वागत. नक्की ज्यांचं राजकीय भविष्य अतिशय उज्ज्वल असणार आहे असे मंगेशदादा वाकडीकर साहेब. येस, आम्ही त्यांना सातत्याने म्हणतो भावी झेडपी सदस्य. त्यामुळे दादा तुम्हाला शुभेच्छा असेल पुढील वाटचालीसाठी. मंगेशदा वाकडीकर शिरडोनमध्ये सातत्याने आपण पाहिलं. मगाशी प्रवीण दुगाडे सरांनी सांगितलं, एक गाव 11 खेळाडू किंबहुना आयकॉन खेळाडू, तालुका हाफ, ओपन गट अशा अनेक फॉर्मॅट ज्या गावातून या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिले, ज्या गावामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, पुणे या संघांना आपण खेळताना पाहिलं. याकरता स्पर्धांचे शिल्पकार मंगेशी वाकडीकर.
यांचं या ठिकाणी आगमन. पहिलाच बॉल हापाम जॅक केला, बॉलला स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये बॉलला पाठवलाय, आउट ऑफ द पार्क. स्वॅग से करेंगे. स्पर्धा आपण त्यांना ॲज अ स्कोरर म्हणून पाहिलं आणि आज फोर व्हीलर या स्पर्धेमध्ये आहे, त्यामुळे खास करून कांचन पालकर यांना इन्व्हाइट केलं आमच्या आयोजकांनी. खास करून कांचन पालकर, तुमचंही मनापासून आम्ही या ठिकाणी कौतुक करू. अगदी वेळेवरती इथे पोहोचले आणि खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. मंगेश दादा लक्ष द्या, येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे कांचन पालकर भारतीय जनता पार्टीचे एकत्र उपसरपंच आहेत, त्यांना देखील संधी द्या मोठ्या स्पर्धांमध्ये. ऑलरेडी त्यांनी मोठ्या स्पर्धा केलेल्या आहेत, परंतु आपली स्पर्धा ही त्यांच्यासाठी नक्कीच सन्मानजनक राहील. कारण शिरडोनमध्ये एक मंगेशदांचं वाक्य होतं, आम्हाला प्रवीण दुगाडे सरांचं देखील वाक्य होतं, शिरडोनच्या मैदानात ज्यांनी कॉमेंट्री केली त्याला मरण नाही. आणि आयुष्यात पहिल्यांदा सर्वात मोठी स्पर्धा मी कुठे केली असेल तर ती शिरडोन नगरी. त्यामुळे नक्कीच मंगेशजी वाकडीकडे प्रवीण दुगाडे यांचा शब्द होता. आज भरपूर स्पर्धा करायला मिळतात, त्यामुळे तुमचं मी नक्कीच आभार या ठिकाणी व्यक्त करील. सातत्याने चांगलं मार्गदर्शन राहिलं. धावफलकावरती आहेत एक खेळाडू बाद 11-3 आपण पाहता नेल्सन फिगर आणि पहिला खेळाडू बाजार पण रोहित पाटील मैदानामध्ये उभा आहे. ओव्हरटेकर आता विचार करतात, पुन्हा एकदा शॉटॉन पूल केलाय, पॉवरफुल ब्युटिफुल रोहित शर्मा स्टाईल हा पूलचा फटका, 6 धावा षटकार. खरं तर हा पहाडी आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला. दिसायला अगदी सडपातळ बांधायचा, पण तो आवाज हा खरं तर पहाडी आहे. आमचे प्रवीण दुगाडे सर यांना ऑन स्क्रीन आपण सध्या पाहताय. कारण शिरडोनच्या अनेक स्पर्धा अक्षरशः ज्यांनी गाजवल्या, शिरडोनमधल्या अनेक स्पर्धांना ग्लॅमर आपल्या कॉमेंट्रीमधून प्राप्त करून देणारे आमचे मार्गदर्शक प्रवीण दुगाडे सर. आज एक फोन त्यांना आम्ही केला की आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये यायचं. खोपोलीची स्पर्धा त्याने अर्ध्यावरती सोडली. आयोजकांनी विनंती केली की मला उरणमध्ये जायचं आणि आज खरं तर त्या ठिकाणी आले. एकदा जोरदार टाळ्या द्या प्रवीण दुगाडे सरांसाठी. मला सुरुवातीला सांगितलं की मी नाईट करून डेला आलोय, अगदी कर्जतवरून खोपोलीमध्ये मला शक्य होणार नाही, पण सरांना मी रिक्वेस्ट केली. मोठी स्पर्धा, धावफलक 17 आहेत या ठिकाणी आपण पाहताय. एक खेळाडू बाद 17, अजूनही 19 बॉलमध्ये 16 धावांचं समीकरण बाकी आहे. एक बॉल बाकी आहे आणि प्रवीण दुगाडे सर खरं तर आमच्या विनंतीस मान देऊन इथे आले, त्याबद्दल मी या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मुकुंद शेठ गाबण आणि आमचे A1 थेट सरपंच विद्यमान सदस्य अमित पाटील आणि सर्व आयोजकांच्या वतीने आपलं मी या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करीन. दमदार आयोजन, दमदार नियोजन आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहिलं.
19 बॉल मध्ये 16 धावा समोर रोहित पाटील. वन्स अगेन एकसा कव्हरला हा फटका. बॉल चालला एकसा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार चौकार. चौकार आले परंतु तो जोश जल्लोष हरपलाय. टाळ्यांचा आवाज होत नाही. याचं कारण नेमकं काय? गोवटणे ही मॅच चालू आहे. एका गावचे 2 संघ त्यामुळे नक्कीच ही शांतता आहे. कोणताही संघ जिंकू तर गाव जिंकेल ही भावना दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या खरं तर खेळामध्ये आपण पाहिली. परंतु त्याहीपेक्षा इथे आपण पाहिलं एक एक रन एक एक विकेट महत्वाचे आहे सर्व संघांसाठी. कारण या स्पर्धेमध्ये आम्ही पहिल्या सामन्यामध्ये डिक्लेअर केलं पहिल्या 3 सामन्यामधले गुण हे खरं तर मालिका वीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ग्राह्य धरलं जातं. याचं कारण आहे सेमीफायनलमध्ये अनेक सेटलमेंट होतात त्या व्हायच्या नाहीयेत त्या होऊ देणार नाहीयेत. आम्ही त्यासाठी आयोजकांनी निर्णय घेतला आणि इथे आपण पाहताय आता मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाला. 18 बॉल विजयासाठी 12 समोर वैभव हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय. चला विंधने आणि केवणे संघाचे कॅप्टन बडवळ संघाचे कॅप्टन गोरसई संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. हलक्या हाताने खेळले स्ट्राईक रोटेट केली. रोहित पाटील हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावधी षटकार चौकार आल्यानंतर टाळ्या कमी झाल्या परंतु स्ट्राईक रोटेशन झाल्यानंतर टाळ्यांचा आवाज आला. काय चित्र आहे. आणि आता इथं आपण जर पाहिलं बघा हा रिव्हर्सचा सुपरला शॉट क्या बात आहे. अष्टमकर यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. हा व्हिडिओ तुम्ही बघा लाईव्ह त्यांचा. धावसंख्येमध्ये बदल फुल टॉस बॉल ऑन साइडला धमाका 6 धावा रोहितचा तडका षटकार. सोळा चेंडूमध्ये फक्त 5 धावांची गरज आहे. 16 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. त्या अगोदर सर्व विजेत्या संघाचे कर्णधार गोरसई ए पूल मधला संघ आहे. बी पूल मधला मोरुवाई बिंदने संघ आहे. सी पूल मधला आरव एंटरप्राइजेस भडवल बी संघ आहे. डी पूल मधला गावदेवी केळवणे. मंगेश दादा मी आवर्जून सांगेल 4 रात्रीमध्ये एक भिवंडीचा संघ सुपर 5 ला गेला. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिला उरण तालुक्याचा विंधने संघ सुपर 5 ला गेला. तिसऱ्या रात्रीमध्ये पनवेल तालुक्याचा गावदेवी केळवणे संघ हा सुपर 5 ला गेला. आणि चौथ्या रात्रीमध्ये कालच्या रात्रीमध्ये कर्जत तालुक्याचा संघ सुपर 5 ला गेलाय. आणि यातला जिंकणारा उरणचा दुसरा संघ असेल जो सुपर 5 मध्ये तुम्हाला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. टाळ्यांचा गजर झालाय मैदानामध्ये. फक्त 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी गोवटणे संघाला. गोवटणे विपक्ष गोवटणे. श्री गणेश गोवटणे विपक्ष जयहनुमान गोवटणे. 1 रन शॉट. यस पंचांचा सिग्नल 1 रन शॉट आहे. 1 धाव कमी असेल. 1 रन शॉट. श्री गणेश गोवटणे आपण पाहता आमचे ऑफिशियल पंच स्क्वेअर लेग पंच दीपक बोराडे यांचा इशारा आम्हाला मिळाला. त्या ठिकाणी 1 रन शॉट. हा शेवटचा सामना असेल जो संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती सेकंडचा रन घेताना आपण पाहिला रोहित पाटीलला फक्त 1 रनची गरज आहे. माफी असं 2 धावांची गरज आहे 14 बॉल मध्ये. 14 चेंडू 2. हा सामना सोपा झालाय. जर या कंडिशनला पांडिवे 11 पांडिवे संघ या मॅच मध्ये असतं तर सिच्युएशन काय असती. हे दोन्ही एकाच गावचे संघ आहेत. दशरथ पाटील सर असते तर म्हणाले असते एकाच बापाची 2 पोरा. 2 धावांची गरज आहे 14 चेंडू मध्ये. 14 बॉल 2 आणि यावेळेला फुल टॉस. 5वा संघ श्री गणेश 11 गोवटणे पोहोचला सुपर 5 मध्ये. डीजे प्लीज.
पाटील या मॅन द मॅच.